इयत्ता चौथी गणितचं आपण प्लेलिस्ट आजपासून तयार करणार आहोत. ही प्लेलिस्ट मराठीमधून असणार आहे. यामध्ये आपण गणिताचे धडे घेणार आहोत. तर धड्यामध्ये पहिला धडा आहे भौमितिक आकृत्या. या धड्यावर आपण 5-6 व्हिडिओ काढणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत त्याची तोंड ओळख. तो तोंड ओळख मध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहू आपण बिंदू. बिंदू हा समजा ए, तर लिहितात कसं बिंदू ए. नंतर आहे आता हे पहा, हे आहे रेषाखंड ए बी. लिहिताना कसं लिहिणार? रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए किंवा रेख ए बी रेख ए बी किंवा रेख बी ए किंवा रेख ए बी किंवा रेख बी ए. यापैकी काही जर लिहिले तरी ते रेषाखंडाचं नाव आहे. रेषाखंडानंतर येतं किरण ए बी. हे लिहिताना आपण असं लिहिणार किरण ए बी किंवा किरण ए बी. लक्षात ठेवा, ए हा आरंभ बिंदू आहे आणि नाव देताना आरंभ बिंदू अगोदर लिहायचा आणि नंतर दुसरा किरणवरचा कोणताही एक बिंदू घ्यायचा. आपण जर असं लिहिलं किरण बी ए हे दिलं तर ते नाव चुकीचं आहे. ओके, ठीक. नंतर आहे रेषा. ही आहे रेषा. ही आहे ए बी. तिचा आपण कसं लिहिणार? रेषा ए बी किंवा रेषा बी ए किंवा रेषा ए बी किंवा रेषा बी ए. हे यापैकी काही जर नाव दिलं तरी बरोबर आहे. आता बऱ्याच मुलांचा गैरसमज काय होतो ते पहा. आता त्यांना असं वाटतं ही रेषा आहे, ही अशी रेषा आहे म्हणजे रेषा फक्त अशीच असते. नाही, रेषा अशी असते पहा, रेषा अशी असते, ही पण रेषा आहे आणि ही पण रेषा. या सर्व रेषा आहेत. त्याचप्रमाणे किरण जर बघितलं आपण, हे पहा किरण असा असू शकतो, 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 असा पण असू शकतो, कसाही असू शकतो, असाही असू शकतो, असाही असू शकतो. हे सर्व किरण आहेत. किरण कसाही असू शकतो. ओके, किरण नंतर काय येतं? हा ठीक आहे, हे बघितलं आपण, नाव बघितलं. आता रेषांचे टाईप. रेषामध्ये पाहता या रेषेला काय म्हणतात? वक्ररेषा. वक्ररेषा ही जे तिला म्हणतात आडवी रेषा. ही जे तिला म्हणतात उभी रेषा. आणि ही जे हिला म्हणतात तिरपी रेषा किंवा तिरकस रेषा. हे रेषाचे प्रकार आहेत. आता रेषांमध्ये पुन्हा आणखीन काय येतं पहा. आता जर दोन रेषा असतील तर, फॉर एक्झाम्पल पहा. आता ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. तर या रेषांना काय म्हणतात? या रेषांना म्हणतात समांतर रेषा. समांतर रेषा. नंतर
जर त्या एकमेकांना छेदून जात असेल त्यांना काय म्हणायचं? छेदणाऱ्या रेषा. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदतात पण ते एकमेकांभोवती असा एलचा शेप करतात, यांना म्हणायचं लंब रेषा. लंब रेषा. समजा समजा हे असेल ए बी, हे असेल समजा सी डी, तर ही लिहायची कशी? ए बी समांतर सी डी असं लिहितात. परपेंडिक्युलर कसं लिहितात? ए बी लंब सी डी. ए बी समांतर सी डी, ए बी लंब सी डी. आता रेषेनंतर आणखी भूमितीमध्ये आणखी काय काय येतं बरं? पहा आता यामध्ये नंतर येतं कोन. हा आहे कोन. याचं नाव असतं ए बी सी किंवा सी बी ए. ते आपण कोन मध्ये पाहणार आहोत, पण सध्या बघा माहित करून घ्यायला कोन म्हणतात. याला म्हणतात त्रिकोण. हा आहे कोन, हा आहे त्रिकोण. नंतर हा आहे चौकोन. कोन, त्रिकोण, चौकोन. यानंतर शेवटचा भाग काय येतो? तो म्हणजे वर्तुळ. हा आहे वर्तुळ. हे आपण पुढे डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. याला म्हणतात वर्तुळ. ठीक आहे. तर हे इथे एवढंच. तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा.